महिलांनो, सोशल मीडियावरची ही पोस्ट पाहून सावध व्हा। तुम्हाला माहिती आहे का, सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या पोस्ट मध्ये असं दाखवलं जात आहे की कॉपी डेट साठी फक्त 499 किंवा 500 रुपये आणि पूर्ण डेट किंवा पूर्ण दिवसासाठी 4500 रुपये। हे पाहून साहजिकच काही लोकांचं लक्ष त्या पोस्ट कडे जातं। काही महिला आणि मुलीही अशा पोस्ट कडे आकर्षित होतात। पण प्रश्न हा आहे की खरंच ही व्यक्ती तुम्हाला सोबत देण्यासाठी पैसे घेत आहे की यामागे काही वेगळाच प्लॅन आहे। जेव्हा या प्रकाराबद्दल माहिती समोर येते तेव्हा अशा जाहिरातांच्या नावाखाली फसवणुकीचा धोका असल्याचं समोर आलं। आता तुम्ही लक्ष देऊ नये का, कारण यांचा प्लॅन नेमका कसा असतो। सुरुवातीला हे लोक सोशल मीडियावर आकर्षक फोटो टाकतात, तुमच्याशी बोलायला सुरुवात करतात, तुमचा विश्वास संपादन करतात, मैत्री वाढवतात आणि मग तुमच्याकडून वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ मिळवण्याचा प्रयत्न करतात। आणि का एकदा हे फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या हातात गेले की त्यांचा खेळ सुरू होतो, तो म्हणजे ब्लॅकमेलिंगचा। तुम्हाला धमकी दिली जाते, माझं ऐकलं नाहीस तर तुझे फोटो तुझ्या घरच्यांना पाठवतो, मी सांगतो तसं केलं नाहीस तर हे फोटो सोशल मीडियावर टाकतो। आणि इथेच अनेक जण घाबरतात, काही जण भीतीपोटी पैसे देतात, पण हे पैसे दिल्यानंतरही हा प्रकार थांबेलच असं नाही, उलट पुन्हा पैसे मागितले जाऊ शकतात। आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या सगळ्यांचा परिणाम एका व्यक्तीपुरता राहत नाही, मानसिक त्रास वाढतो, कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि काही जण इतके मानसिक त्रासातून जातात की त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होतो। म्हणूनच माझी सर्व महिला भगिनींना हात जोडून विनंती आहे, अशा कोणत्याही ऑनलाईन जाहिरातीला फक्त आकर्षक आहे म्हणून भूलू नका। ऑनलाईन एखादी व्यक्ती तुमच्याशी गोड बोलते, तुमची काळजी घेत असल्याचं दाखवते म्हणून लगेच त्याला खरं प्रेम समजू नका, कारण समोरची व्यक्ती तुमचा विश्वास मिळवून तुमचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे हे आधी समजून घ्या। आणि विशेषतः तुमचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ कोणालाही पाठवताना खूप काळजी घ्या, कारण का एकदा ते दुसऱ्याच्या हातात गेले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो। आणि समजा दुर्दैवाने तुम्ही अशा जाळ्यात अडकला असाल तर गप्प बसू नका, पैसे देऊ नका, चॅट डिलीट करू नका, स्क्रीनशॉट घ्या, फोन नंबर, प्रोफाइल किंवा धमकीचे संदेश सुरक्षित ठेवा आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार करा, कारण ब्लॅकमेल करणारा दोषी आहे, तुम्ही नाही। आणि कुटुंबातील लोकांनाही मी एकच सांगू इच्छितो,